नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. वाळवणाचे पदार्थ सुरू झालेले आहेत, तर त्यामध्ये आपण आज पाहतोय अगदी मस्त घरगुती मनुका. तर एरवी मनुका आपण बाहेरनं विकत घेऊन येतच असतो, पण घरी बनवल्याचं जे समाधान असतं ना, ते काही वेगळंच असतं. शिवाय आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना आवर्जून सांगतो की हे आम्ही घरी बनवलेलं आहे, तर त्याचं जे समाधान असतं ना, ते काही वेगळंच असतं. हल्ली बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष आलेली आहे आणि अतिशय स्वस्त दरामध्ये द्राक्ष उपलब्ध आहे. तर एकदा या पद्धतीने मनुका घरी नक्की करून बघा. आता इथं मी अर्धा किलो द्राक्ष घेतलेली आहे. आता ही जी द्राक्ष आहे, तर इथं मी जी द्राक्ष घेतलेली आहेत ती थोडी मोठ्या आकाराची आहेत. तर मला छोट्या आकाराची द्राक्ष मिळाली नाहीत, त्यामुळे मी इथं मोठ्या आकाराची द्राक्ष मिळालेली आहेत. काही हरकत नाही, द्राक्ष छोटी असू दे किंवा मोठी असू दे, चवीला ते मनुका सेमच होणार आहेत. त्यामुळे आता इथं मी भरपूर द्राक्ष छान अशी तोडून घेतलेली आहेत आणि इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे भरपूर आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही द्राक्ष चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण द्राक्षावर भरपूर फवारणी वगैरे होते किंवा काही पावडरी लावल्या जातात, मेण लावलं जातं चकाकी येण्यासाठी. तर त्यामुळे हे आपल्याला अगदी स्वच्छ अशी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत. जेव्हापासनं कोविड सुरू झालं होतं तेव्हापासूनच ही सवय लागलेली आहे की भाज्या आणि फळं जी आहेत ती आम्ही मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतो. ते एक 5 मिनटं यात भिजत देखील ठेवू शकता किंवा ती छान अशी हलक्या हाताने चोळून घ्यायची आहेत आपल्याला. आता इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर झाकण लावून छान गरम करून घेऊयात पाणी. त्यानंतर इथं मी ज्या द्राक्ष होती ती अगदी स्वच्छ अशी मी छान धुवून घेतलेली आहेत. मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर मी पुन्हा 3 ते 4 वेळेस साध्या पाण्याने धुवून घेतलेली आहेत, जेणेकरून त्यातलं मिठाची चव निघून जावी यासाठी. आता पाणी बऱ्यापैकी चांगलं उकळलेलं आहे, म्हणजे गरम झालेलं आहे. आता त्यावर ही चाळण ठेवायची आपल्याला आणि याला झाकण लावून साधारणपणे हाय फ्लेमवर आपल्याला 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. इथं द्राक्ष जी आहे ती थोडी मोठ्या आकाराची आहेत, त्यामुळे मी 15 मिनटं याला छान वाफवून घेणार आहे. पण तुम्ही जर छोट्या आकाराची द्राक्ष वापरत असाल तर इथे तुम्ही 10 मिनटं वाफवली तरी पण चालेल. वाफवल्यानंतर द्राक्षांचा जो कलर आहे तो हलका पिवळा असा रंग होतो, म्हणजे रंग बदलतो. हिरव्या द्राक्षांचा रंग हलका पिवळा होतो. आणि आता हे आपण उतरवून घेऊयात. तर इथं साईज पण तुम्ही बघू शकता, थोडीशी श्रिंक झालेली आहेत. वाफवल्यामुळे श्रिंक होतात द्राक्ष, म्हणजेच थोडीशी आकाराने कमी होतात. आता इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे, ताटावर एक सुती कापड टाकायचं आपल्याला, स्वच्छ असं सुती कापड टाकायचं. तर इथं मी माझी ओढणी घेतलेली आहे, अगदी प्युअर कॉटनची ओढणी आहे. तर आता जी द्राक्ष आहेत ती या पद्धतीने पसरवून घ्यायची आहेत आपल्याला आणि ही आपल्याला वाळवून घ्यायची आहे. तर वाळवताना कसं वाळवायचं हे सांगते. डायरेक्ट आपल्याला द्राक्षांना सूर्यप्रकाश दाखवायचा नाही आहे. जर तसं केलं तर द्राक्ष तर 1 ते 2 दिवसामध्ये तयार होतील, मनुका 1 ते 2 दिवसात तयार होतील, पण त्याचा रंग जो आहे तो आपल्याला जसा हवा आहे तसा मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, यावर या पद्धतीने कापड अंथरायचं आहे. म्हणजे एखादी ओढणी तुम्ही घेतली तर ती थोडी मोठी असते, त्यामुळे आपल्याला एकाच ओढणीने असं ही प्रोसेस करता येईल. तर मी त्याला व्यवस्थित कवर केलं आहे आणि हे छान कवर करून आपल्याला याच पद्धतीने चांगलं असं 4 दिवस याला छान सुकवून घ्यायचं आहे. तर मी याला 4 दिवस सुकवून घेतलेला आहे. आता थोडासा टायमिंग म्हणजेच दिवस थोडे कमी जास्त होऊ शकतात. 3 दिवसात काहींचे होतील, काहींचे 4 दिवसात होतील किंवा काहींचे 5 दिवसात होतील. तर मी याला 4 दिवस छान सुकवून घेतलेलं आहे. तर पहिल्या दिवशी मी ताटावरच सुकवून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय केलं, थोडासा आकार कमी झाला त्यामुळे मी इथे चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये खाली तोच जी ओढणी होती ती अंथरली आणि त्यावर ही जी द्राक्ष होती ती टाकली आणि पुन्हा याला झाकून छान असं मी 3 दिवस उरलेले वाळवून घेतलेलं आहे. तर चाळण का घ्यायची आहे की चाळणमुळे हवा सर्व बाजूने खेळती राहते, म्हणजे खालनं देखील हवा लागली जाते द्राक्षांना आणि म्हणजे वाळण्यासाठी छान असा त्याला वेळ मिळतो. आणि इथं पाहू शकता अगदी सुंदर असे आपल्या मनुका तयार झालेले आहेत. घरच्या घरी मनुका तयार झालेले आहेत, अतिशय मस्त. आणि जसे आपण मार्केटमधनं विकत आणतो ना, अगदी त्याच चवीचे हे मनुका जे आहेत ते तयार झालेले आहेत. फक्त आकार जो आहे याचा तो थोडासा मोठा झालेला आहे. तुम्ही छोटे द्राक्ष वापरलीत तर मनुका देखील छोटा तयार होतील. तर इथे आपले अगदी मस्त मनुके तयार झालेले आहेत. तर हे मनुके
छान असे सुकल्यानंतर ना एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हे ठेवू शकता. जर कुणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांना तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता. शेवटी आपण जी घरी बनवतो एखादा पदार्थ तर त्याचा आनंद जो काही असतो तो अगदी वेगळाच असतो. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीला.